नामस्मरणाच्या व्याख्येनुसार नामाचं स्मरण. आता आपण जप करणं जे म्हणतो ना ते जपणं असतं. जप आणि जप. आपण जप कशाला म्हणतो? सांभाळ. सांभाळ करायचा म्हणजे आपण काय करतो? ती माझी जबाबदारी असते त्याला सांभाळून ठेवणं. तर ते जपणं आहे. आता तुम्ही जो विचारलेला मुद्दा आहे तर नामाचं, एखाद्या भगवंताच्या विशिष्ट नामाचं वा मंत्राचं स्मरण नाही सांगितलेलं. मंत्र याचा अर्थ ज्यांना स्वर आहेत, जे वेदांमध्ये सांगितले ते मंत्र, आणि नाम जे आहे ते पौराणिक आहे. पुराणांमध्ये जे सांगितलेलं आहे ते नामस्मरण. ते कुठेही कोणालाही कधीही कसंही करता येतं. नाव जे ते सांगितलेलं आहे त्याला म्हणायचं नामस्मरण. आणि दासबोधादी वाचन याचा अर्थ तो विचार. तिथे ते संतांचे विचार आणि त्याचा अर्थ समजावून घेणे, या दोन्ही गोष्टी लागतात. एकटं काम करत नाही. फास्ट, ज्याला फास्ट हवंय, एमसील माहिती आहे? एमसील 2 गोळे असतात की नाही, ते एकत्र करावे लागतात. हे एमसील आहे. संतांचे विचार अधिक नामस्मरण, यू विल गो फास्ट.